ठेवले होते. कुठेतरी एक सुनियोजित कट होता हे दिसतंय. त्याचबरोबर जो रिस्पॉन्सचा टाइम होता, जवळजवळ 4 तास हा असा धुडगूस सुरू होता. रिस्पॉन्स पोलिसांचा मिळायला वेळ लागला. हा आरोप नुसतं मी करत नाहीये, तर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी गुप्त बैठका सुद्धा झाल्या त्याच्या आदल्या रात्री हा प्लॅन करायला. एकंदरीत इंटेलिजन्सचा तर फेल्युअर नक्कीच आहे. मला असं वाटतं की इंटेलिजन्सचा फेल्युअर म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीनं दुपारच्या काळामध्ये सोशल मीडिया ट्रॅक व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तो झालेला दिसत नाही. कारण हे सगळं जे तयार केलं हे सोशल मीडियावर तयार केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट गेल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून जमावा म्हणून आता ते सगळ्या लोकांना आपण पकडतोय. तर त्यातनं आपल्याकडे कॅपेबिलिटी आज आहे, पण ती वापरायची सवय तयार करावी लागेल की अशा घटनांमध्ये आता फिजिकल बैठका होणं किंवा अशा गोष्टी या दुरापास्त झाल्यात. आता सगळ्या गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे त्या संदर्भात ही निश्चितपणे आहे की जर दुपारी नीट सोशल मीडिया ट्रॅक केला असता तर कदाचित हे लक्षात आलं असतं. हे सायबर क्राईम न करायला जे करायला पाहिजे होतं ते तेवढ्या चांगल्या प्रकारे ते काही ट्रॅक त्या ठिकाणी झालं नाही. पण हे 100% चुकीचं. पोलीस पूर्ण वेळ हजर होती. इनफॅक्ट क्विकेस्ट रिस्पॉन्स टाइम होता. पण आपण नागपूर बघितलेलं आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. या गल्लीत लपायचं, इकडनं दगडफेक करायची, त्या गल्लीत पोलीस गेले की दुसऱ्या गल्लीतनं करायचं. या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये हा मुख्य रस्त्यांवर प्रॉब्लेम नव्हता, हा छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये होता. पोलिसांनी स्वतः हिमतीनं शिरून त्या ठिकाणी मुकाबला केला म्हणून मोठी दंगल त्या ठिकाणी झाली नाही. नाहीतर ज्या प्रकारची तयारी दिसत होती किंवा ज्या प्रकारची मानसिकता दिसत होती, बरं यांची संख्या खूप मोठी होती असं नाहीये, पण हे सगळे जे काही लोक आहेत हे एक प्रकारे त्यांच्या समाजालाही बदनाम करतायत आणि जो सलोखा आहे तोही खराब करण्याचं काम करतायत. त्यामुळे पोलिसांचा रिस्पॉन्स हा त्या ठिकाणी योग्यच होता, तो कुठेही कमी होता असं आपण म्हणू शकत नाही. कारण याचे सगळे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. पोलिसांनी कसा मुकाबला केलाय याचे सीसीटीव्ही फुटेजेस आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर औरंगजेबाच्या कबरीचा प्रश्न हा राज्यभर गाजला. त्याच्यावर इतकी चर्चा झाली, मतमतांतर झाली आणि नागपूर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने रिस्पॉन्ड करणारं शहर नागपूर नाही, पण तरीही हिंसा फक्त नागपुरात कशी काय झाली? हे जे प्रश्न आहेत याची उत्तर मी शोधतोय. म्हणजे जे एक शंका मी व्यक्त केली, अजूनही त्याचं कन्फर्मेशन मी केलेलं नाही, त्यामुळे अधिकारिक मी बोलत नाही. पण याच्या पाठीमागे काही प्लॅन होता का किंवा या गोष्टी काही ठरवून झाल्या का, याही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण आपल्याला अनेक ठिकाणी यापूर्वीच्या हिंसांमध्ये देशभरामध्ये पॅटर्न दिसलाय. त्यामुळे त्या पॅटर्नचा वापर इथे झालाय का, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू 100 लोकांना अटक केली आहे. अनेकांचं त्या ठिकाणी इंट्रोगेशन होत आहे. सोशल मीडियावरनं अनेक गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. आता काही लोक असे आहेत की ज्यांच्या सोशल मीडियावर काही पोस्ट या बंगालीमध्ये आहेत, पण ते कुठलं बांगला आहे, जो बांगलादेशचं बंगाली जे आहेत त्याच्यातल्या पोस्ट देखील त्याच्यावर दिसत आहेत. त्यामुळे त्या एका लार्जर डिझाईनचा भाग हा आहे का हे आता शोधून काढावं लागेल. एक डिझाईन ह्यात संजय राऊतांनाही दिसतंय. त्यांनी तपास